हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 30. देहि नित्यं वध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. देही भौतिक शरीराचा स्वामी, नित्यम शाश्वत काळासाठी, अवध्य वध होऊ न शकणारा, अयम हा आत्मा, देहे शरीरामध्ये, सर्वस्य प्रत्येकाच्या, भारत हे भरतवंशजा, तस्मात म्हणून, सर्वाणी सर्व, भूतानी प्राणीमात्रे, न नाही, त्वम तू, शोचितुम शोक करणे, अर्हसी योग्य आहे. हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणीमात्रासाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्यासंबंधीच्या उपदेशाचा शेवट करतात. अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा अमर आहे आणि शरीर क्षणभंगूर आहे. यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांची हत्या होईल म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणांवरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहूनही भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच जीवनाची लक्षणे प्रकट होतात. आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही, पण त्याच वेळी युद्ध काळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही. अशा हिंसेची आवश्यकता अविवेकाच्या आधारावर न ठरविता भगवंतांच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे. हरे कृष्ण.